पापमोचनी एकादशीच्या दिवशी काय करावं असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? चला जाणून घेऊया. यंदा रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी पापमोचनी एकादशी साजरी केली जाणार आहे. या निमित्तानं या व्रताचं महत्त्व आणि संपूर्ण पूजाविधी सुद्धा जाणून घेऊया. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला पापमोचनी एकादशी असं म्हणतात. पापमोचनी एकादशी ही हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची एकादशी मानली जाते, कारण या दिवशी व्रत केल्यानं सर्व प्रकारच्या पापांतून मुक्ती मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. यंदा 15 मार्च रोजी रविवारी पापमोचनी एकादशी आली आहे. त्या निमित्तानं सविस्तर माहिती बघूया. पापमोचनी एकादशी ही भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित आहे. आयुष्यात कळत न कळत घडलेल्या चुकांचं प्रायश्चित्त घेण्यासाठी आणि मनाची शुद्धता करण्यासाठी हे व्रत आवर्जून केलं जातं. या दिवशी पूजा कशी करावी आणि पूजेची पूर्वतयारी कशी करावी, तर दशमीचे नियम आहेत. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी 14 मार्च 2026 रोजी सात्विक आहार घ्यावा. सूर्यास्तानंतर शक्यतो भोजन टाळावं आणि पूजेसाठी भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो घ्यावा. पिवळी फुलं, तुळशीची पानं, धूप, दीप, फळं, पिवळे चंदन आणि पंचामृत इत्यादींची तयारी करून ठेवावी. दुसऱ्या दिवशीचा एकादशीचा पूजाविधी बघूया. ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावं. स्नानाच्या पाण्यात थोडं गंगाजल टाकावं. देवघरात दिवा लावून हातामध्ये अक्षता आणि पाणी घेऊन व्रताचा संकल्प घ्यावा. म्हणावं, मी माझे सर्व पाप नष्ट व्हावेत आणि ईश्वरी कृपा मिळावी यासाठी पापमोचनी एकादशीचं व्रत करत आहे असा संकल्प करावा. विष्णुपूजेला सुरुवात करावी. भगवान श्री हरी विष्णूंच्या मूर्तीला पंचामृतानं अभिषेक करावा. त्यानंतर पिवळी वस्त्र आणि पिवळे चंदन अर्पण करावे. भगवान श्री हरी विष्णूंना तुळशीची पानं अत्यंत प्रिय आहेत, त्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. मात्र रविवारी तुळशीची पानं तोडू नयेत, त्यामुळे शनिवारीच तुळशीची पानं तोडून ठेवावीत आणि एकादशीला ती भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करावीत. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. हे सुद्धा अत्यंत फलदायी मानले जातं. पापमोचनी एकादशीच्या दिवशी आरती आणि नामस्मरणालाही विशेष महत्त्व आहे. एवढंच नाही तर या एकादशीच्या दिवशी पौराणिक कथा वाचावी आणि ऐकावी सुद्धा, कारण कथेच्या श्रवणाशिवाय व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही असं मानलं जातं. पापमोचनी एकादशीच्या उपवासाचे नियम काय, तर या दिवशी पूर्ण उपवास करावा. निराहार उपवास करणं उत्तम मानले जातं. जर शक्य नसेल तर फलाहार करावा. एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणं वर्ज्य आहे, म्हणून भात खाऊ नये. कोणाचीही निंदा नालस्ती करू नये आणि दिवसभर सात्विक विचार ठेवावेत. एकादशीच्या व्रताची सांगता दुसऱ्या दिवशी करावी, म्हणजेच सोमवारी 16 मार्च रोजी सकाळी सूर्योदयानंतर द्वादशी तिथीला आपण व्रताचं पारण करावं. ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना दान दक्षिणा देऊन उपवास सोडावा. एकादशी कोणतीही असो, त्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करण्याचा प्रघात आहे. त्यानुसार एकादशीचा उपवास करून सकाळी अंघोळ करून भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करणं अपेक्षित असतं. या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तरी भगवान श्री हरी विष्णूंच्या मूर्तीला दुधाचा आणि पाण्याचा किंवा पंचामृताचा किंवा 1000 तुळशीच्या पानांचा अभिषेक करता येऊ शकतो. अभिषेकाच्या वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत राहावा, ज्यामुळे विष्णू कृपा होण्यास मदत होते आणि पाप नष्ट होते असं सांगितलं जातं. आता तुमचं आयुष्य आर्थिक संकटांनी भरलेलं असेल, मनातील इच्छा पूर्ण होत नसेल, तर पापमोचनी एकादशी हा असा शुभ दिवस आहे ज्या दिवशी केलेले साधे सोपे उपायही जबरदस्त परिणाम देतात असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. असं म्हणतात की भगवान श्रीकृष्णाने प्रथम अर्जुनाला पापमोचनी एकादशीचं महत्त्व सांगितलं आणि यावर भर दिला की हे व्रत केल्यानं एखाद्या व्यक्तीला ब्रह्महत्या यासह सर्वात गंभीर पापांपासूनही मुक्ती मिळते. ही एकादशी विशेषतः अशा लोकांसाठी फायदेशीर आहे जे सुरुवातीला धार्मिक मार्गावर आल्यानंतर लोभ, भौतिक सुख किंवा चुकीच्या कर्मांना बळी पडले आहेत. भक्तीने उपवास करून ते स्वतःला भूतकाळातील पापांपासून शुद्ध करू शकतात. शिवाय कधी कधी वेळ नसतो, तर कधी परिस्थिती साथ देत नाही आणि आपण संपूर्ण विधीपूर्वक एकादशीचं व्रत सुद्धा करू शकत नाही. पण चिंता करू नका. पापमोचनी एकादशीच्या दिवशी फक्त ही एक सोपी गोष्ट केली तरीही तुम्हाला पापमोचनी एकादशीच्या व्रताने इच्छापूर्ती आणि धनप्राप्तीचा लाभ मिळू शकतो. पापमोचनी एकादशीच्या दिवशी अगदी घरच्या घरी हा छोटासा उपाय केल्यानं तुमचे घर धनधान्याने भरू शकेल. सोबतच तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल तर या उपायाने तोही कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल. ते म्हणजे भगवान श्री हरी विष्णूंना फक्त 1 तुळशीपत्र अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्रजप 11 वेळा करा.
हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो, कारण तुळशीपत्र अर्पण केल्यानं भगवान श्रीहरी विष्णू त्वरित प्रसन्न होतात. शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र केवळ 11 वेळा जपला तरीही त्यात इच्छा पूर्ण करण्याची शक्ती आहे, कारण या मंत्रातील प्रत्येक शब्द पवित्र कंपन निर्माण करतो, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा सक्रिय होते. असे बऱ्याच भक्तांचे अनुभव सुद्धा आहेत. या उपायाला अजून प्रभावी करण्यासाठी आपण सकाळी किंवा संध्याकाळी स्नानानंतर हा उपाय करावा. तुळशीपत्र स्वच्छ पाण्यानं धुवून अर्पण करावं. हा उपाय करताना मनोभाव ठेवावा आणि भगवान श्रीहरी विष्णूंची प्रार्थना करावी. पापमोचनी व्रताच्या वेळी भगवान श्रीहरी विष्णूंच्या चतुर्भुज रूपाची पूजा केली जाते. या पूजेचे शुभ फळ मिळतात. शिवाय एकादशीच्या दिवशी व्रत केल्यास 1000 गायींचे दान करण्या एवढे पुण्य प्राप्त होते असंही सांगितलं जातं. जर तुम्हाला व्यवसायात निरंतर वाढ हवी असेल तर पापमोचनी एकादशीच्या दिवशी 11 गोमती चक्र आणि 3 एकाक्षी नारळ घेऊन भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंदिरात अर्पण करावे. विधिवत पूजा केल्यानंतर गोमती चक्र उचलून पिवळ्या कपड्यात बांधावे. यानंतर ते ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कुठेतरी बांधून ठेवावे. यामुळे नक्कीच लाभ होऊ शकतो असं सांगितलं जातं. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल किंवा पदोन्नती हवी असेल तर पापमोचनी एकादशीच्या दिवशी 1 कच्चं नारळ आणि 8 बदाम घेऊन मंदिरात भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करावं. यासोबतच तुमची इच्छा सांगावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. यामुळे तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल. शिवाय शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असल्यानं एकादशीच्या दिवशी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडी साखर मिसळून पिंपळाच्या मुळांना अर्पण करावं. असं केल्यानं तुम्हाला सुख आणि समृद्धी प्राप्त होऊ शकते. तर आधी सांगितल्याप्रमाणे पापमोचनी एकादशीचं व्रत केल्यानं सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते. या दिवशी खऱ्या मनानं पूजा केल्यानं माणसाला कधीही संकटांचा सामना करावा लागत नाही. तुम्ही सुद्धा पापमोचनी एकादशीचं व्रत करू इच्छित असाल तर एकादशीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी स्नान करून व्रताचा संकल्प करावा. पिवळे वस्त्र परिधान करून भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी. एकादशीच्या संध्याकाळी भगवत कथेचं पठण करावं. यामुळे सुद्धा घरात धनसंपत्ती वाढते. असं केल्यानं घरात देवी लक्ष्मीचाही वास राहतो. मात्र व्रत करणाऱ्याने सात्विक अन्नच ग्रहण करावे आणि एकादशीला भात खाऊ नये. तर पापमोचनी एकादशीच्या दिवशी हे इच्छापूर्ती उपाय तुमच्यासाठी अधिक प्रभावी ठरू शकतात. हे उपाय करून पहा आणि अनुभव शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.